नमस्कार, मी गिरीश सांगळे. महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पुणे या संस्थेमार्फत मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज या ठिकाणी आपण श्री रवींद्र धोंगडे सर यांना बोलवले आहे. नमस्कार. नमस्कार. मागील भागात आपण पाहिलं होतं की धोंगडे सरांनी आपल्याला निवृत्ती वेतनाबाबतची सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे सर्व कर्मचारी अधिकारी त्यांच्या संघटना शासनाकडे वारंवारही पाठपुरावा करतात. वारंवार पाठपुरावा करूनही शासन त्याची दखल घेत नाही. शेवटी आपण काय करतो की चला जाऊ आता कोर्टात जाऊ, म्हणून आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ज्या याचिका दाखल केल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण धोंगडे सरांकडून करून घेऊ. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे आपण नोव्हेंबर 2024 मध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि श्री शिवाजीराव शेळके ॲडव्होकेट हे आपले वकील आहेत आणि त्यांच्यामार्फत ही केस आपण तिथे दाखल केलेली आहे. या केसबद्दल थोडक्यात सांगायचं तर त्याच्यामध्ये मुख्यतः 4-5 विषय आपण घेतलेले आहेत. पहिला विषय आहे जो खूपच लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे अंशराशीकरण. तर कुठलाही कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो त्यावेळेस त्याला आपली जी काही पेन्शन मिळणार आहे त्याच्या 40% पर्यंत रक्कम ही अंशराशीकृत करता येते. म्हणजे त्याला एकदम लमसम रक्कम मिळते, त्याला कम्युटेशन असं म्हटलं जातं. तर ती लमसम रक्कम मिळते आणि त्याची वसुली शासन 15 वर्षाच्या काळामध्ये करते. म्हणजे ती रक्कम मिळाल्यापासून 15 वर्षानंतर पुन्हा जो अंशराशीकृत भाग असतो तो आपल्याला पुन्हा निवृत्ती वेतनामध्ये दिला जातो. तर हा जो कालावधी होता हा 1985 मध्ये ही योजना जेव्हा सुरू झाली त्यावेळेस व्याजाचे दर हे जास्त होते. त्या काळाबरोबर काय झालेलं आहे की व्याजाचे दर हे कमी कमी होत गेलेले आहेत. आज 8%, 7% असे व्याजाचे दर आहेत. तर हे जर दर विचारात घेतले तर जो अंशराशीकृत भाग आहे त्याच्या वसुलीचा जो भाग आहे तो साधारणपणे 11.25 ते 11.5 वर्षामध्ये पूर्ण होतो. त्या व्याजदरामध्ये थोडा बहुत बदल होऊ शकतो. ही बाब जरी गृहीत धरली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये 12 वर्षापेक्षा अधिक काळ लागत नाही. त्यामुळे आपली प्रमुख मागणी ही आहे की जो अंशराशीकृत रक्कम पुनर्स्थापित करण्याचा जो कालावधी आहे तो 15 वर्षावरून 12 वर्षावर आणावा. तर अशा प्रकारचे असा निर्णय हा गुजरात सरकारने घेतलेला आहे. तिथेही उच्च न्यायालयामध्ये केस दाखल झालेली होती आणि त्याच्या आधारे गुजरात शासनाने हा कालावधी 15 वर्षावरून 13 वर्ष केलेला आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयामध्ये देखील अनेक प्रकरणं दाखल झाली होती. त्यांनी त्याच्यामध्ये इंटेरिम रिलीफ म्हणून ही वसुली थांबवावी 10 वर्ष 8 महिन्यानंतर अशा स्वरूपाचे आदेश दिले होते. त्याच्या आधारे कॅटमध्ये, मॅटमध्ये अनेक केसेस दाखल झालेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील इतर काही संघटनांनी देखील अशा प्रकारच्या केसेस दाखल केलेल्या आहेत. हा कम्युटेशनचा जसा प्रश्न आहे तसा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. 7वा वेतन आयोग जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये एक शिफारस अशी होती की जे 2016 पूर्वीचे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांचं 7व्या वेतन आयोगामध्ये निवृत्ती वेतन निश्चित करताना आपल्याला माहिती आहे की तो 2.57चा गुणक लावून निवृत्ती वेतन निश्चित करण्यात आलेला आहे. परंतु त्यामध्ये एक पर्याय असा दिलेला होता की तो 4थ्या वेतन आयोगातला निवृत्ती वेतनधारक असेल, 5व्यातला असेल किंवा 6व्यातला असेल तर त्याचं वेतन पहिल्यांदा 7व्या वेतन आयोगामध्ये नोशनली म्हणजे काल्पनिकरित्या फिक्स करावं. त्याच्या आधारे निवृत्ती वेतन पुन्हा ते कॅल्क्युलेट केलं जावं आणि ते किंवा जे 2.57चा गुणक वापरून दिलेलं निवृत्ती वेतन आहे ते त्यापैकी जे जास्त असेल ते निवृत्ती वेतन धारकाला मिळालं पाहिजे. तर ही शिफारस 7व्या वेतन आयोगाची केंद्र शासनाने 2017 मध्ये स्वीकारलेली आहे. दुर्दैवाने महाराष्ट्र शासनाने याकडे लक्षच दिलेलं नाही. खरं म्हणजे 1996 मध्ये देखील असा प्रकार झाला होता आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने देखील तसा GR काढला होता आणि 86च्या आधीचे जे निवृत्ती वेतनधारक होते त्यांना एका पातळीवर आणण्यासाठी निर्णय घेतला होता. परंतु यावेळेस अनेकदा निदर्शनाला आणून देखील शासनाने तसा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने हा मुद्दा देखील आपल्याला उच्च न्यायालयाकडे दाखल केलेल्या याचिकेमध्ये घ्यावा लागलेला आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे 80
आणि त्या वरच्या वयाच्या लोकांना जे अतिरिक्त निवृत्ती वेतन देण्यात आलेलं आहे, तर केंद्र शासनाने 1 जानेवारी 2006 पासून हे अतिरिक्त निवृत्ती वेतन मंजूर केलं. जसं 80 वय झालं तर त्याला 20% वाढ देण्यात येईल. नंतर प्रत्येक 5 वर्षाच्या टप्प्याला त्याला 5-5 टक्क्यांनी ते पेन्शन वाढत जाते. आणि 100 वर्षाचा जर निवृत्ती वेतन धारक झाला तर त्याला 100% वाढ देण्यात येईल. म्हणजे जसं एखाद्याचं निवृत्ती वेतन 50,000 असेल तर त्याच्यामध्ये आणखी अतिरिक्त 50,000 त्याला देण्यात येतील. यामागे उद्देश काय होता की जसं वय वाढत जातं तसं वैद्यकीय प्रश्न असतात, अनेक गरजा काही वेळा अटेंडंट ठेवावे लागतात, निवृत्ती वेतनधारकाला स्वतःची कामं करता येत नाही, तर असे खर्च भागवण्यासाठी त्याला उतारवयामध्ये अतिरिक्त निवृत्ती वेतनाची गरज आहे हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. राज्य शासनाने या निर्णयाकडे लक्षच दिलं नाही. 2014 मध्ये खूप पाठपुराव्यानंतर त्यांनी तो लागू केला, परंतु फक्त 10% वाढ दिली. म्हणजे तो 80चा असो, 90 वर्षाचा असो की 100 वर्षाचा असो, त्याला फक्त 10% अतिरिक्त निवृत्ती वेतन मिळेल. खूप पाठपुरावा केल्यानंतर जेव्हा 19 मध्ये त्यांनी सुधारित आदेश काढले शासनाने, त्यावेळेस केंद्र शासनाने दिलं त्याच्यापेक्षा फक्त 50% आपल्याकडे अतिरिक्त निवृत्ती वेतन देण्यात आलं. म्हणजे तिकडे जर 20% दिलं असेल तर आपल्याकडे 10%, तिकडे 40% दिलं असेल तर आपल्याकडे 20%. अशा प्रकारे निर्णय शासनाने घेतला आणि मग सर्व निवृत्ती वेतन संघटना, समन्वय समिती यांच्या पाठपुराव्यानंतर 1 जानेवारी 2024 पासून केंद्राप्रमाणे तेवढे अतिरिक्त निवृत्ती वेतन शासनाने दिलेलं आहे. तर आपली मागणी अशी आहे की त्याच्या आधीचे जे निवृत्ती वेतनधारक आहेत ते या लाभापासून वंचित राहिलेले आहेत, तर त्यांना तो लाभ आधीच्या म्हणजे 1/6 पासून तो दिला जावा, ही एक मागणी आहे. आणि त्या मागणीचा समावेश देखील आपण आपल्या याचिकेमध्ये केलेला आहे. यालाच लागून जो दुसरा प्रश्न आहे की मध्यंतरी काही उच्च न्यायालयांनी असे निर्णय दिले की 80 वर्ष झाल्यावर जी वाढ द्यायची आहे, तर 79 वर्ष संपलं म्हणजे 80 वर्ष लागलं तर त्या 80 वर्ष जेव्हा सुरू झालं त्या तारखेपासूनच ही वाढ दिली पाहिजे, अशा स्वरूपाचे निर्णय काही उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि काही राज्यांनी ते स्वीकारलेले देखील आहे. तर ही गोष्ट महाराष्ट्रात देखील लागू केली जावी, या मागणीचा समावेश देखील आपण आपल्या याचिकेमध्ये केलेला आहे. त्यानंतर काही राज्य आहेत जसं पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे, तेलंगणा आहे, त्यांनी एक फार चांगली स्टेप घेतलेली आहे की जे पेन्शनर्स ज्यांचे 65 वर्ष झाली, 70 वर्ष झाली किंवा 75 वर्ष झाली तर त्यांना 5%, 10%, 15% अशा स्वरूपाचं अतिरिक्त पेन्शन देण्याचा निर्णय या राज्यांनी घेतला आहे. तर तो देखील निर्णय महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशा स्वरूपाची मागणी आपण या याचिकेमध्ये समाविष्ट केलेली आहे. तर या सगळ्या मागण्यांसाठी आपण मुख्यतः उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत आणि नोव्हेंबर 24 मध्ये आपण गेलो, परंतु दुर्दैवाने आतापर्यंत फक्त तारखाच पडलेल्या आहेत, प्रत्यक्ष सुनावणी अशी झालेली नाही. तर ती लवकर सुनावणी व्हावी यासाठी आपण वकिलामार्फत प्रयत्न करत आहोत. सर, आपण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जे काही रिट पिटिशन दाखल केलं आहे, हायकोर्टामध्ये जायचं म्हटल्यानंतर प्रचंड प्रमाणात पैशाची तरतूद असावी लागते, तर त्यासाठी आपल्या संघटनेने काय प्रयत्न केले? आपली संघटना ही निवृत्ती वेतनधारकाची संघटना आहे. निवृत्ती वेतनधारकांचं उत्पन्न कमी असतं तसं आपल्या संघटनेपुढे देखील तो प्रश्न असतोच. तर न्यायालयीन प्रकरण लढायचं म्हणल्यानंतर बराच खर्च येतो. त्यासाठी आपण प्रामुख्याने आपल्या सर्व सदस्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी लढा निधी च्या स्वरूपामध्ये आपल्याला मदत करावी. तर अशा स्वरूपाच्या आवाहनामधून काही निधी आपल्याकडे गोळा झालेला आहे, परंतु न्यायालयीन लढा हा दीर्घकालीन सुद्धा असू शकतो. त्यासाठी आपल्याला अगदी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते. त्या दृष्टीने आपण सर्व सदस्यांना आवाहन करत आहोत की त्यांनी लढा निधीच्या स्वरूपामध्ये आपल्या संघटनेला मदत करावी आणि त्याचा निश्चितपणे वापर या न्यायालयीन प्रकरणामध्ये आपल्याला होऊ शकतो. एखाद्या सेशन कोर्टामध्ये जरी केस टाकली तर आपण ते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तर आपल्याला पण आता 2-3 तारखा पडलेल्या आहेत. साधारणपणे याचा निकाल कधी अपेक्षित आहे आपल्याला लागेल? कारण आणि लागला तर आता सेवानिवृत्त धारकांचं कसं आहे, वयाच्या बाबतीत किंवा त्यांच्या याच्या बाबतीत काही सांगता येत नाही, तर त्यांच्या कुटुंबाला त्याचा फायदा होऊ शकेल. न्यायालयीन प्रकरणाचा निकाल कधी लागेल हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही, किंवा तो आपल्याच बाजूने लागेल असं सुद्धा आपण 100% म्हणू शकत नाही. यामध्ये अनेक पैलू आहेत त्याचे. एक म्हणजे शासन किती संवेदनशीलतेने याकडे पाहतं.
हा एक प्रमुख मुद्दा आहे. जर शासनाने हे प्रश्न गांभीर्याने पाहिले तर शासन खरं म्हणजे त्यांनी स्वतःहून योग्य निर्णय या प्रकरणामध्ये घेतला पाहिजे आणि निवृत्तीवेतनधारकांना या अडचणीतून सोडवलं पाहिजे. परंतु दुसरा एक काय भाग असतो की काही वेळा न्यायालय अंतरिम आदेश देतं. जसं आता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने कम्युटेशनची रक्कम वसूल करण्यावर स्टे दिला होता की 10 वर्ष 8 महिन्यानंतर तुम्ही वसुली करू नका अशा स्वरूपाचे आदेश दिले होते. किंवा मॅटनी पण काही प्रकरणामध्ये किंवा कॅटनी पण अशा स्वरूपाचे काही आदेश दिलेले आहेत. तर अशा स्वरूपात इंटरिम रिलीफच्या स्वरूपामध्ये सुद्धा न्यायालय आपल्याला काही आदेश देऊ शकतं. तर तसे आदेश मिळाले तर आपण निश्चितपणे शासनाकडे याचा पाठपुरावा करू आणि त्याचा फायदा निवृत्तीवेतनधारकांना मिळेल असा आपला प्रयत्न राहील. दुसरा जो प्रश्न होता आपला की याचा फायदा निवृत्तीवेतनधारकांना कसा मिळेल किंवा समजा ते राहिले नाहीत तर मग काय होईल. तर आपण जरी नसलो तरी आपले कुटुंबीय असतात आणि जेव्हा न्यायालय एखाद्या तारखेपासून हा लाभ द्यावा असा आदेश देतं तेव्हा ते लाभ तो निवृत्तीवेतनधारक हयात असेल तर त्याला मिळतो, नसेल तर त्याचे जे वारसदार असतील त्यांना हा लाभ मिळत असतो. आपण जेव्हा एखादं झाड लावतो तेव्हा त्याची फळं आपल्यालाच मिळतील अशी आशा असते, पण नाही मिळाली तर निदान पुढच्या पिढीला ती फळं मिळू शकतात. तर तोच दृष्टिकोन या प्रकरणात सुद्धा आपण ठेवला पाहिजे असं मला वाटतं. सर, आता जे तुम्ही लढानिधीबाबत भाष्य केलं तर मी सर्व सदस्यांना याद्वारे परत एकदा विनंती करतो की लढानिधी हा जास्तीत जास्त वाढला पाहिजे. प्रत्येक सदस्याने जरी लढानिधी दिला तरी आपलं ते वकिलाची फी आणि बाकीचं सगळं खर्च आपला भागवू शकतो. सर, आपण आलात, आम्हाला फार मोठा दिलासा मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आज आपण या माध्यमातून आपल्या सर्व सदस्यांशी संवाद साधण्याची संधी मला दिली याबद्दल पुनश्च एकदा आभार.